हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे सर्वजण मस्त असाल, खुश असाल. तर आजचा विषय म्हणजे नक्की काय सांगायचं आहे मला, हा विचार तर आपल्याला आलाच असेल. तर चला सुरू करू. मी आयुष्यालाच कंटाळले. हे वाक्य तुम्हा सर्वांपैकी कोणी कोणी उद्गारले आहे? तर आज गोष्ट आहे जीवन आणि ज्योती या जोडप्याची. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हे दाम्पत्य, 2 लहान मुलं आणि सासू सासरे असे कुटुंब मुंबईत एका 1 BHKच्या घरात राहत असतात. यांची चाळीमध्ये रूम आहे, पण तिथे सर्वजण राहू शकत नाहीत, म्हणून दुसऱ्या ठिकाणी भाड्यावर घेऊन राहत असलेले कुटुंब. ज्योती ऑफिसवरून येऊन जेवण बनवून सर्वांना ताट मांडत असते. चला या सर्वांनी जेवण करण्यास. आई बाबा, अहो ऐकलत का? मुलांनो. मुलं शाळेचा अभ्यास आवरून जेवणासाठी येऊन बसतात. आई बाबाही पंक्तीत बसतात, पण जीवन रूम मधून बाहेर आलेलाच नसतो. शेवटी ज्योती जाऊन बोलतेच, चला जेवायला, सर्वजण तुमची वाट पाहत आहेत. खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाला पाहत जीवन उभा होता. जीवनचा उदास चेहरा पाहून ज्योती म्हणते, काय झालं हो, कंटाळा आहे का? त्यावर जीवन उदास आवाजात म्हणतो, मी आयुष्यालाच कंटाळलोय. इतकं बोलून जेवणासाठी तो जेवण खोलीत निघून जातो. ज्योती काही वेळ त्या वाक्यावर विचार करत करत जेवण खोलीत येऊन जीवनला जेवणाचं ताट करून देते. सर्वजण नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी करत करत जेवतात. मुलांचा अभ्यास आवरून मुलं झोपी जातात. मी काही वेळ टेरेसवर जात आहे सांगून जीवन निघून जातो. इकडे ज्योती सर्व कामं आवरून गॅलरीत खुर्चीवर बसून छोट्या मुलाला कुशीत घेऊन डोक्यावर हात फिरवत फिरवत झोपवत असते. पाऊस येऊन काही वेळ झालेला असतो. थंडगार हवा इकडे टेरेसवर जाणवत असते, तर ज्योतीही त्या सुखद शांत हवेत स्वतःशी काही शब्द मांडत असते. इकडे ज्या टेरेसवर जीवन निसर्गाच्या सान्निध्यात असतो, तर त्याच खालच्या माळ्यावर ज्योती गॅलरीत बसलेली असते. जीवनचाही स्वतःशीच संवाद सुरू असतो. सोबतीला निसर्ग असतोच. अकाउंटला आजच पगार जमा झाला होता. मुलांची शाळेची फी, आईच्या पायाचं दुखणं, तिच्या ट्रीटमेंटची फी, वडिलांच्या डोळ्याचा चष्मा, LICचा हप्ता, इन्शुरन्सचा हप्ता, मुलीच्या सुकन्याचा हप्ता, वडिलांचं गावच्या घरच्या दुरुस्तीचं काम केलं त्याचा लोनचा हप्ता भागवायचा आहे. चाळीतल्या रूमचे काम करून घेतले तेव्हा ज्योतीचे सोने गहाण ठेवले, त्याचा हप्ता देणे बाकी आहे. पावसाळी सँडल पण घ्यायची होती. पावसाळा सुरू झाला आहे, अशा वेळी मुलांना आजार पण येतच. काहीतरी पैसे बाजूला काढून ठेवावे लागतील. पावसाळी सँडल जुनी असतील तर पाहतो, तीच वापरेन यावेळेस. ठीक आहे, चालेल तर असंच करतो. अजून पण काही ना काही खर्च निघतच असतो. या जबाबदाऱ्या जगू न देणाऱ्या आहेत. खरंच मी आयुष्यालाच कंटाळलंय असं वाटतंय मला. हाच विचार करत करत जीवन विश्रांतीसाठी घरी निघून जातो. तेव्हा इकडे ज्योतीच्या विचारांचेही असेच शब्दांचे संभाषण चालू होते. या महिन्याचे घरचे भाडे देणे आहे, रिंकू आणि मोंटूची क्लासची फी देणे आहे, शाळेच्या बसची फी आहे, लाईट बिल भरणे आहे, पाणी बिल भरणे आहे आणि घरचे राशन पाणी. त्याशिवाय घरात काय काय लागेल याची लिस्ट करून सर्व मागवावे लागेल. शिवाय मुलांना दर महिन्याला काही ना काही शाळेचा येणारा छोटा मोठा खर्च, त्यासाठीही काही पैसे बाजूला काढावे लागतीलच. अरे देवा, मला या महिन्यात एक ड्रेस पण घ्यायचा होता.
ऑफिसमध्ये कार्यक्रम होता, पण मला वाटतं यावेळीही दुसरा कोणता तरी वापरावा लागेल. आताच मुलांचे ड्रेस, स्कूल बॅग, सँडल, रेनकोट घेऊन झाले. मला वाटतं माझ्यासाठी काही पैसे यावेळेस नाही राहतील, कदाचित. ज्योती मुलाला बेडवर झोपवून किचनमध्ये सकाळची भाजीची तयारी करून ठेवत असते. जीवन जसा घरी येतो पाहतो, आई वडील झोपलेले असतात, मुलं झोपलेले असतात. ज्योती काम आवरत असते. तिला काम करताना पाहून जीवनने तिला काही वेळापूर्वी बोललेला शब्द आठवला. मी आयुष्यालाच कंटाळलोय. ज्योतीच्याही आर्थिक जबाबदाऱ्या खूप आहेत, तरीही ती घरासाठी खूप करते. माझ्यापेक्षाही जास्त. घरी काय लागतं काय नाही तरीही मी तिला असं म्हणालो. तिला काय वाटलं असावं? मुक्याने मूग गिळावं असंच ऐकून ती शांत राहिली असावी. ज्योती, मी आराम करतो, तूही तुझी कामं आवरून आराम कर. इतकं बोलून जीवन बेडरूममध्ये निघून गेला. पण या वाक्यामुळे ज्योतीच्या चेहऱ्यावर आनंद मात्र आला. ज्योतीची कामं आवरून ती विश्रांतीसाठी बेडरूममध्ये गेली. जीवन आणि मुलं निद्रिस्त झाली होती. ज्योती झोपतच होती की उशीजवळ तिला एक कागद भेटला. त्यात जीवनने बरेच काही लिहिलं होतं. आज पगार झाल्यापासून इतका तो विभागला गेला. बस त्याच टेन्शनमध्ये मी तुला चुकीचा शब्द बोलून गेलो. तू पण तर खूप करतेस घरासाठी, याचं भानच विसरून गेलो काही वेळासाठी. क्षमा कर मला, माझ्यामुळे तुझा चेहरा उदास झाला. तुझाच जीवन. त्याच कागदाच्या दुसऱ्या बाजूला गॅलरीच्या शांत वातावरणात ज्योतीने लिहायला सुरुवात केली. या जगात कोणाला वाटत नाही मी आयुष्यालाच कंटाळलोय. खांद्यावर अगणित जबाबदारीचं ओझं प्रत्येकावर आहे. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, समस्या तर आहेच. म्हणून आयुष्याला कंटाळून पळवाटा करणे हा त्यावर उपाय नाही. आज शाळेचा खर्च आहे, उद्या कॉलेजचा येणार, सणांचा येणार. त्याच ऑफिसला जाण्यासाठी अगदी जीव तोडून पंचिंग टाईमचा वेळ आपण योग्यरित्या पाळतो, तोही एक भाग झालाच. जबाबदाऱ्या आणि गरजा कधी संपणाऱ्या नसतात. या निरंतर आपल्यासोबत असणारच आहेत. यासाठी तुम्ही असे विचार न केलेले बरे. आपण चालत राहायचं, एक ना एक दिवस कुठे ना कुठेतरी पोहोचूच. हो ना? आपण सोबत असू तर आपली जीवन ज्योत छान देवत राहील. त्याच प्रकाशातून वाट काढून पुढे जात जाऊ. असे सुंदर शब्द ज्योतीने जीवनसाठी त्या कागदावर रेखाटले. हे होतं जीवन ज्योतची छोटीशी कहाणी. आताच्या युगात आपण सर्वजण इथे धावत आहोत. जिवंत राहण्याची ही जणू शर्यत लागली असावी. असेच दिवस आपण सर्वजण जगत आहोत. आपल्या आजूबाजूला लोकांना पहा, त्यांच्या समस्या पहा. इतकंच काय, तुम्ही स्वतःही स्वतःचं परीक्षण रोज करता. पूर्वीची माणसं भाजी भाकरीच का असेना, पण त्यातही दिवस जात होते. आणि तेव्हा गरजाही कमी होत्या. गरिबीतून आई वडिलांनी शिकवून मोठं केलं आणि मोठमोठी कुटुंब सांभाळत आपले आई वडील, आजी आजोबा ते दिवस जगले. पण आता ती परिस्थिती खूपच बदलली. पूर्वी आई वडिलांना पोरगं शाळेतून आलं कधी आणि पास कधी झालं समजतही नव्हतं. त्याच फाटक्या जुन्या पुस्तकातून धडे गिरवत तेव्हाची पिढी मोठी झाली. मिळेल ती कामं करत आहेत, ती परिस्थिती सुंदररित्या जगली. पण आता जग बदललं. जाईल तिकडे पैसा कितीही कमवा, आता कमीच पडतो. एक मुलं, त्याचं शिक्षण, आई वडिलांना सांभाळणे, घरच्या गरजा पूर्ण करणे, एकाचा आजारपण झाले की दुसरी काहीतरी लढतरी.
मुलाची शाळेची फी, आई वडिलांचा दवाखाना, होम लोन, कार लोन, LIC हप्ते, इन्शुरन्सचे हप्ते, मेडिक्लेमचे हप्ते, पोस्टातील हप्ते, महिन्याचं राशन पाणी, त्यात आजारपण, शाळा, बदलत्या काळानुसार वाढत्या गरजा, वेगवेगळ्या सणांचा खर्च, त्या पुरविण्यामागे धावपळ. कोण आपल्या परिवारापासून कोसो दूर असतो तर कोणी जवळ, तरीही कोणी सुखी समाधानी नाही. कर्जाचे टेन्शन, मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन. पूर्वीसारखं मातीचं घरही सुख देऊन जायचं. आता एक घर घेतलं तर त्याचे हप्ते फेडण्यातच आयुष्य निघून जातं. भाड्याने राहणारी तर पोटाला खातात कमी आणि पैसे दान जास्त करतात, कारण त्याशिवाय राहण्यासाठी काही सोय नसते. 1 तारखेला पगार क्रेडिट होतो तर 4 दिवसात अकाउंट नीलही होऊन जातं. पण यासाठी मी जीवनाला कंटाळलो आहे असं म्हणू नका. त्याने ऐकणाऱ्याला किती वाईट वाटत असेल याची जाणीव ठेवा. संघर्ष कोणाला चुकलेला नाही. यासाठी संयम ठेवून सकारात्मक राहण्यातच योग्यता आहे. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रुपाया आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद. हॅलो, रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? स्वागत आहे आपलं रायटर रुपाया YouTube चॅनलवरती. तर आज पाहणार आहोत आतापर्यंतचे रायटर रुपायाच्या सर्वात छान छान गोष्टी आणि त्यांच्या सर्वांचे शीर्षक.
पाहिला आहात सर्व छान छान गोष्टी. नक्की एकदा रायटर रुपा या युट्यूब चॅनलवरती भेट द्या आणि छान छान गोष्टी आवडल्या असतील तर सबस्क्राईब करायला नका विसरू.